मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवरायांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजे होते. घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले. अंधार पडायला मुडक्यात असं कर. पुण्याच्या काया पाटल जिजाबाई आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणाचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळी पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. शहाजीराजांनी शत्रूंनी ते जुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती. देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती. जिजाबाईंनी शिवरायास पुण्यात राहू लागले हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. दादाजी कोंडदेवांची कामगिरी. जिजाबाई व शिवराय कर्नाटक असता इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. ते न्यायी होते. त्याची शिस्त कडक होती. निष्ठावंत होते. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधला. याला त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष शेत साऱ्यांची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्याचं त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिचा सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलांचे व पायाभूत मानले जाते. शिवरायांचे शिक्षण. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालू राहिले. बळगुरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेले नामवंत शिक्षकांची शिवरायांना अनेक शास्त्रीय विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिकवण्याला आवड झाली. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाबाईंना मोठा आनंद झाला. वीरमाता जिजाबाईंनी शिवरायांस शिकवण. जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीरावांच्या सारख्या बलाढ्य कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रम पुरुष
शिवशाहींची पत्नी होती. राजकारण्याची व युद्ध धनीतीचे बाळकडू जिजाबाईने लहानपणापासून मिळवले होते. जाधव व भोसले यादवांनी प्रसिद्ध